नमस्कार. आजच्या या कार्यक्रमात मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या विषयावर आपणाशी संवाद साधू इच्छितो. पुरवठा कंत्राटदार संघटनेने पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री श्री गुलाबराव पाटील यांना लिहिलेले आहे. राज्यातील जल जीवन मिशन अंतर्गत कामांना गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून निधी मिळत नसल्यामुळे दिनांक 15 एप्रिल 2026 पासून पुकारण्यात आलेल्या बेमुदत कामबंद आंदोलनाबाबत हे पत्र आहे. पत्रातील महत्त्वाचे मुद्दे: निधीची कमतरता. कंत्राटदारांचे म्हणणे आहे की गेल्या 1.5-2 वर्षांपासून शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध झालेला नाही. मागील वर्षभरात जो निधी मिळाला तो अत्यंत अपुरा होता. थकीत देयके. निधीअभावी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये कंत्राटदारांची मोठी देयके पेमेंट स्थगित राहिली आहेत. अपूर्ण चर्चा. या विषयावर शासन स्तरावर अनेकदा बैठका झाल्या आणि निवेदनेही देण्यात आली. सकारात्मक चर्चा होऊनही प्रत्यक्षात मात्र निधी उपलब्ध झाला नाही किंवा कोणताही ठोस निर्णय घेण्यात आला नाही. आंदोलनाचा इशारा. वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने कंत्राटदारांनी कामबंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिनांक 28 एप्रिल 2026. प्रेषक महाराष्ट्र राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना. अध्यक्ष श्री बाळासाहेब जाधव आणि इतर पदाधिकारी. संदर्भ पत्रात यापूर्वी दिलेल्या 5 वेगवेगळ्या निवेदनांचा आणि बैठकांचा संदर्भ देण्यात आला आहे. थोडक्यात हे पत्र कंत्राटदारांच्या थकीत पैशांसाठी आणि जल जीवन मिशनची कामे थांबवण्याबाबत सरकारला दिलेला एक प्रकारचा इशारा किंवा विनंती अर्ज आहे. राज्य शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेमार्फत मुख्य सचिव यांना पाठवण्यात आले आहे. विषय: जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा निधी न मिळाल्यामुळे 15 एप्रिल 2026 पासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याबाबत हे निवेदन आहे. मुख्य समस्या: गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून या मिशनसाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध झालेला नाही. मागील वर्षभरात जो निधी मिळाला तो अत्यंत अपुरा होता, ज्यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांत कंत्राटदारांची मोठी देयके पेमेंट स्थगित आहेत. पत्राचा उद्देश: कंत्राटदारांनी यापूर्वी अनेकदा निवेदने दिली आणि बैठकाही झाल्या, परंतु निधीबाबत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने आता काम बंद करण्याचा इशारा या पत्राद्वारे देण्यात आला आहे. थोडक्यात सांगायचे तर निधी अभावी थकीत असलेली देयके मिळावीत यासाठी कंत्राटदारांनी पुकारलेल्या आंदोलनाची ही पूर्वसूचना आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा.